श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी पुन्हा एकदा आली आहे एका सत्य घटनेवर आधारित सुंदर लेख शेअर करण्यासाठी. तर चला मग आपण हा लेख चालू करूया. तुम्ही हा लेख ऐकू किंवा वाचूही शकता. देव कसं काम करतो? मनापासून देवाचा धावा करा. देव खरंच आपल्या मनासारखं देव देतो. हो, जे आपल्या ध्यानी मनी पण राहत नाही. श्री स्वामी समर्थ. काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊ शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून 5-6 तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलब आली, पण वाटेतरी सर्वच दुकाने बंद. परमेश्वरा, आता चहा बिस्किटे तरी मिळू देत रे. मनातल्या मनात देवाचा धावा तो मेजर करत होता. कच्च्या शिदा शिजवायची ही सोय नव्हती. 2 किलोमीटर पुढे गेल्यावर एक टपरी दिसली, अर्थात बंद. सर्वांनी इथे काही काळ आराम करा. मेजरच्या हुकमासरशी सर्वांनी आपापलं सामान खाली टाकलं. साहेब आत चहाची किटली, पण दुकान बंद होतं. मनात विचार चालू होते. दुकान तोडून काही घेणं ही सरळ चोरी. मेजर शांत होता. तो सर्वांची तोंडं बघत असतानाच आतला आवाज आला, तोड कुलूप, तोड रे कुलूप. एकाच झटक्यात कुलूप निखळलं. आत 20 पेले, चहाचं सामान, मसाला, आलं, किटली, स्टोव आणि 40-50 पार्ले-जी. एका सैनिकाने भरपूर आलं घालून चहा बनवला. सर्वांनी चहा प्यायला, बिस्किटे खाल्ली. 2 थर्मास चहा आणि बाटल्या भरून घेतलं. सर्व सामान धुवून आवरून ठेवा. आदेशानुसार काम होईपर्यंत मेजरने हिशोब केला. 2000 मालकाला दिसतील असे ठेवले. त्यात तोडलेले कुलपाचीही किंमत होती. मजल दरमजल करत तुकडी मुक्कामी पोचली. आता 3 महिने तिथेच ठाण मांडून राहायचं होतं. 3 महिने पूर्ण झाली. तुकडीने सरस कामगिरी बजावली होती. यथावकाश त्यांची बदली तुकडी आली आणि हे परतीचा प्रवासाला निघाले. पुन्हा तीच टपरी. संध्याकाळ असल्याने उघडी होती. एक वृद्ध मालक ग्राहकाची वाट पाहत होता. तुकडी दाखल झाली. तो आनंदला. जी साहब, 50 चाय अभी देता हूँ. धंधा कैसे चल रहा है? भगवान ने ठीक ठाक रखा है साहब. भगवान सबका ख्याल रखता है. जब भगवान ख्याल रख रहा है तो तू इतना गरीब कैसे? तेरी गरीबी बता रही है कि भगवान है ही नहीं. एक नास्तिक सैनिक थोडासा चिडूनच बोलला. नहीं साहब, भगवान है और वो पुकारने पर मदद भी करता है. मी पटवून देऊ शकतो. ते कसं? मेजरने विचारलं. 3 महिन्यापूर्वी पौर्णिमेच्या दिवशी अतिरेक्यांनी माझ्या मुलाला उचललं होतं. त्याला काही विचारायला, पण माझ्या मुलालाच ते काही माहीत नव्हतं. साहेब, मारून मारून मुलाला अर्धमेला करून ते निघून गेले. मला दुपारीच निरोप मिळाला. लगेच टपरी बंद करून मी गावी गेलो. नेहमी टपरी बंद केली की सामान बरोबर नेतो, पण त्या दिवशी 100 चहाचं सामान आणि तेवढीच बिस्किटे तशीच ठेवून मी निघालो. पोराला दवाखान्यात भरती केलं. होता नव्हता तो पैसा खर्च केला. 15 दिवसांनी पोरगा हाताशी आला, पण एक पै खिशात नव्हती. डोक्यावर हजाराचं कर्ज. टपरीकडे येताना सतत देवाला प्रार्थना केली की 1100चा तरी धंदा होऊ दे म्हणून, पण पाहतो तो काय, टपरीचं कुलूप तुटलेलं. रडत रडत मी आत शिरलो आणि दुसरा धक्का बसला. चहाचं सामान निम्मं झालेलं, बिस्किटे संपलेली, सर्व वस्तू स्वच्छ धुवून आवरलेल्या. आणि साहेब, एका डब्याखाली 2000 होते हो. देवानं माझं ऐकलं साहेब. एव्हाना सर्वांना तो कोणत्या प्रसंगाबद्दल बोलतोय ते लक्षात आलं. मेजरने सर्व सैनिकांना नजरेनेच गप्प राहायला सांगितलं. मेजरने विचारलं, यात देवाचा संबंध काय? साहेब, टपरीला कुलूप होतं. कित्येक लोक सरळ पुढे निघून गेले असतील, पण कोणीतरी खरंच गरजू आला असावा आणि देवाने त्याला कुलूप तोडायची बुद्धी दिली असावी.
नाहीतर असं कसं घडलं असतं. आणि तो खरंच गरजू होता, म्हणूनच पैसेही ठेवून गेला. अगदी 1,000चं सामान घेऊन 2,000 ठेवून गेला. बोलता बोलता वृद्ध हसू लागला. देव आहे साहेब, देव आहे. किती झाले? 50 चहा आणि 50 नानकटाई. 750 झाले. मेजरला त्या रात्रीची काकुळतीची भूक आठवली. चहासाठी केलेला देवाचा धावा आठवला आणि कुलूप तोडूनही आठवलं. पाकिटातून पैसे काढून त्या वृद्धाला देत म्हणाला, देव आहे बाबा, देव आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंट करून सांगा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मंडळींना हा लेख शेअरही करा. चला तर मग आपण अशाच एका सुंदर लेखासोबत पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय.